आज MMRDAचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री दावे साहेब या ठिकाणी आले होते। त्याचप्रमाणे ड्रेनेज विभागाचे KDMCकडनं धांडे साहेब आले होते आणि पाणी पुरवठाकडनं अशोक घोडे साहेब आले होते। या रस्त्याच्या संदर्भात पाणी पुरवठ्याच्या लाईन शिफ्ट करण्याच्या बाबतीत, त्याचप्रमाणे सांडपाण्याचा निचरा या संत तुकाराम नगरमधला सर्व सांडपाण्याचा निचरा जो पूर्वीपार होता तो बंद न करता तो बाकीचे तुम्ही विकास कामं करा, परंतु सांडपाण्याचा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होण्यासाठी ती एक बैठक होती। आणि हे पाण्याच्या पाईपलाईन जो सचिनने जो विषय ह्या मांडला होता या परिसरातल्या सांडपाण्याचा तो आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन शिफ्ट करण्यासंदर्भात एक जॉईंट मीटिंग आजच झाली आणि पाहणी पण झाली। त्याच्यातनं काही चांगले सोल्युशन निघतील असा एक आशावाद त्यांच्या चर्चेतनं दिसतो आहे। आणि आता ही जी समस्या आहे ही समस्या योग्य वेळी जर सोडवली नाही तर आणखी मोठं तिचं तीव्र स्वरूप असेल याची जाणीव अधिकाऱ्यांना आम्ही करून दिली। आणि टेक्निकली जे काही याच्यातनं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला सहकार्य आपण त्यांच्याकडनं मागितलेलं आहे आणि त्यांनी सहकार्य करण्याचं कबूल केलं, त्याबद्दल मी MMRDAच्या अधिकाऱ्यांचं दावे साहेबांचा आभार व्यक्त करेन। आणि KDMCचे अधिकारी एका फोनवरती या ठिकाणी आलेत आणि जो काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी सहकार्य आपणही करत आहोत। योग्य वेळी ही समस्या सुटावी याच्यासाठी या नागरिकांनी पण प्रतिसाद दिला, सगळ्या सहकार्य दिलेलं आहे। त्याच्यामुळे आपण जो एक गांधीगिरी मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे तो आता आपण सध्या तरी स्थगित करत आहोत की येत्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये नक्कीच फरक दिसेल। मी सचिनचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक चांगलं सहकार्य त्यांनी या विषयामध्ये घेतलेलं आहे, एक लीड घेतलेलं आहे। सकाळपासून त्यांनी एक तक धरून होतं की आज काही झालं तर अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि जागेवर चर्चा घडवून आणायची आणि एक चांगलं पाऊल उचललं, त्याचं मी मनापासून अभिनंदन करेन। थँक्यू। आणि सर्व रहिवाशांना माझं विनम्र आव्हान असेल की जर काही समस्या टेक्निकली व्यवस्थित सोडवली गेली नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली तर कृपया सहकार्य करा आणि रस्त्यावर उतरा। जय हिंद।